श्रोते हो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छिते. काल यूट्यूब, फेसबुक व व्हॉट्सअपवर पाठवलेल्या "आई मला मोबाईल घे ना" या माझ्या कथेच्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धन्यवाद श्रोते हो. आज ज्या कथेचा अल्प परिचय मी करून देत आहे, त्या कथेचं नाव आहे शापित ऐश्वर्य. या कथेचं वातावरण ब्रिटिश काळातील आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. तर ऐका कथा, शापित ऐश्वर्य. रेशमी पडदे आणि मखमली गाद्या असलेली आलिशान घोडागाडी आझिम मंजिलच्या दारात उभी होती. चालक अदबीने खाली मान घालून उभा होता. बेगम जाहेदा आपल्या 2 कनीज सोबत बाहेर आली. बेगम जाहिदा ही 50शीची अतिशय रुबाबदार अशी महिला होती. भरजरी कपडे आणि अंगभर दागिने घातलेली ती एक घरंदाज बेगम होती. तिला पाहून दरबान आणि चालकाची लगबग सुरू झाली. कनीजने पुढे येत बेगम जाहेदाला गाडीत चढण्यात मदत केली. तिने इशारा करताच गाडीवानाने जोरदार चाबकाचा फटकारा मारला आणि घोडे दौडायला लागले. बेगम जाहेदाने आपल्या दागिन्यांवरून अतिशय हळुवारपणे हात फिरवला. हातातील जाडजूड बांगड्यांशी खेळत ती शांतपणे झिरमिरीत पडद्यातून बाहेर बघू लागली. अचानक एक झटका बसला आणि बग्गी उधळली. त्या झटक्याने तिची विचार शृंखला भंग पावली. आतापर्यंत आपल्या भाग्यावर गर्व करणारी बेगम जाहिदा अचानक गंभीर झाली. या अपरंपार ऐश्वर्याला एक विषारी नाग विळखा घालून फणा काढून बसला होता. तिच्या घराण्याला पिढ्यानपिढ्यांपासून एक शाप होता, जो तिच्या मनात घर करून बसला होता आणि वेळोवेळी डोकं बाहेर काढत होता. 7 पिढ्यांपासून त्यांचं घराणं त्या शापाच्या घेऱ्यात सापडलं होतं. पूर्वजांच्या एका चुकीमुळे मिळालेला तो शाप त्यांच्या घराण्याला 7 पिढ्यांपासून छळत होता. श्रोते हो, शापित ऐश्वर्य ही कथा एका सरदार घराण्याची आहे. या कथेची नायिका बेगम जाहेदा ही मुळात एका गरीब घरातील मुलगी, परंतु योगायोगाने ती एका सरदार घराण्यात लग्न करून येते. तिच्या सासरी अमाप श्रीमंती असते, परंतु सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घालत असताना तिला कुठल्या तरी शापाची भीती सतत भेडसावत असते. कोणती भीती वाटत असते बेगम जाहेदाला? कोणता शाप तिच्या घराण्याला असतो? त्या शापावर उशाप मिळवण्यासाठी ती काय काय करते, किंवा तिचं पुढे काय होतं? हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर ही कथा पूर्ण वाचावी लागेल. ही कथा माझ्या झरोका या कथासंग्रहात आहे. कथासंग्रहाचे नाव आहे झरोका आणि प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन, पुणे. आपण जरूर या झरोक्यातून डोकावून बघा आणि त्यातील ही व अशाच अन्य कथांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.